विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि ही निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव पाहायला मिळते। जुने आणि नवे चेहरे सुद्धा विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय। भाजपमध्ये परिषदेसाठी 100हून अधिक जण इच्छुक असल्याची माहिती आहे। इच्छुकांसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू असल्याचं दिसतंय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहिलं की निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर आता ही लगबग सुद्धा सुरू झालेली आहे। इच्छुकांमध्ये कोणते संभाव्य नावांची चर्चा आहे आणि मग कोणते निकष असतील पडताळणी करता या नावांची? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर काल निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे। 9 जागा आहेत विधान परिषदेच्या, त्यामध्ये भाजपच्या वाट्याला 5 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अर्थात 2 जागा, महाविकास आघाडीला 1 जागा जाईल अशी आपल्याला माहिती मिळते आणि अजित पवार गटाला 1 जागा। अर्थात मात्र भाजपमध्ये 5 जागांसाठी जवळपास 100हून अधिक जण जे आहेत ते इच्छुक आहेत। अर्थात जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार काही नावं जी आहेत ती प्रामुख्याने चर्चेत आहेत। त्यामध्ये भाजपचे गेले काही वर्ष मुख्य प्रवक्ता म्हणून ज्यांनी जबाबदारी बजावलेली आहे ते केशव उपाध्याय असतील। त्यासोबत आणखी काही चेहरे आहेत, प्रमोद जठार, राम सातपुते, जे भाजपमध्ये युवा चेहरा आहे आणि एक खऱ्या अर्थाने ते आमदार देखील राहिलेले होते, मात्र त्यांचा पराभव झाला मागच्या निवडणुकीत, त्यामुळे ते देखील इच्छुक आहेत। अर्थात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या बरीच असली तरी भाजपमध्ये नेतृत्व कोण घेतं तर भाजप पक्ष नेतृत्व अर्थात देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकत्र बसून निर्णय घेतील आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार भाजपमध्ये क्रायटेरिया काय लावला जाणार आहे तर ज्यांची कामगिरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चांगली राहिलेली आहे, ज्यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळालंय आणि गेली अनेक वर्ष ते पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत, पक्षाच्या विरोधात कोणतेही त्यांनी काम केलेलं नाही, अशांना भाजप पुन्हा संधी देऊ शकतं। अर्थात आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कोण इच्छुक आहेत तर आपण जर बघितलं असेल तर नीलम गोरे या विधान परिषदेवर गेली अनेक वर्ष होत्या, त्या देखील आता त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, त्यामुळे नीलम गोरेंना पुन्हा संधी दिली जाणार का? त्यासोबत शीतल म्हात्रे, ज्यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बंड केलं होतं आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडून आले होते, त्यानंतर शीतल म्हात्रे त्यांच्या सोबत आल्या होत्या आणि गेले अनेक 2-2.5 वर्ष ते बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सगळ्या पक्षांमध्ये एका जागेसाठी सध्या अनेक दावेदाराची स्थिती कुठेतरी पाहायला मिळते। आता पक्षातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळते की पुन्हा एकदा बाहेरून आलेल्यांचं नेत्यांचं पुनर्वसन होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद सुशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।